पुणे विमानतळावर मोठी खबर. मध्यरात्री भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचा अपघात झाला आणि अवघं विमानतळ ठप्प झालं. शेकडो प्रवाशांचे हाल होत असून अनेक फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्यात. मध्यरात्री 12च्या सुमारास हवाई दलाच्या विमानाचा लँडिंग गिअर निकामी झाल्यामुळे ते थेट धावपट्टीवरच अडकलं. सुदैवाने या अपघातात विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. मात्र या घटनेचा मोठा फटका नागरी विमान सेवेला बसलाय. अनेक विमानं दुसऱ्या शहरांकडे वळवण्यात आली असून पुण्यातून होणारी सर्व उड्डाणं सध्या स्थगित करण्यात आली आहेत. विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्या माहितीनुसार धावपट्टी पुन्हा मोकळी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मात्र सेवा पूर्ववत होण्यासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागू शकतो. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे. विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. तुम्ही किंवा तुमचे कोणी नातेवाईक आज प्रवास करणार असाल तर नक्कीच स्टेटस तपासा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी न्यूज डॉट्सला फॉलो करा.